या ठिकाणी कालच काही वर्तमानपत्रामध्ये आणि सोशल मीडियामध्ये बातमी कळाली की जयंत म्हात्रे यांच्या कंपनीवर ईडीची धाड पडलेली आहे आणि त्याच्यात त्या ठिकाणी 70 कोटीच्या मालमत्ता जप्त केलेली आहे. मला वाटतं त्यांच्या भाजप प्रवेशाचं कारण देखील हेच असावं की याच्यापासून सुटका करून घ्यावं म्हणून कदाचित ते गेले असतील. पण तक्रारदार हे भाजपचेच पदाधिकारी असल्यामुळे कदाचित त्याच्यामध्ये त्यांना सुटका न मिळता ईडीचे रेड त्यांच्यावर पडलेली असावी. निश्चितपणानं काही गोष्टी ह्या आपल्याला त्यांना सामोरच जावं लागतं हा याचा अर्थ आहे असं मी म्हणेन. दुसऱ्यांदाही रेड पडली. तेच मी सांगतो की हे सारं टाळण्यासाठी कदाचित ते सत्ताधारी पक्षामध्ये प्रविष्ट झाले असतील. पण शेवटी काही गोष्टींना सामोरं जावंच लागतं, कारण कागद कागद बोलत असतात. ते वर होतात खाली होतात, वर होतात खाली होतात, पण थांबत नाही कधीच.